नमस्कार, मी पौर्णिमा माझ्या नागपुरी मेजवानी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. नाश्त्यासाठी आपल्याला रोज नवीन आणि हेल्दी असं काहीतरी पाहिजे असतं. म्हणून मी आज तुम्हाला नाश्त्याची एक हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी म्हणजेच रागीचं उत्तप्पम दाखवणार आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. आधी आपण रेसिपीसाठी लागणारं मुख्य साहित्य बघणार आहोत. 1 वाटी नाचणीचं पीठ घ्यायचं आहे. अर्धी वाटी उडदाची डाळ 4 तास भिजवून घेतली आहे. अर्धी वाटी दही घेतलं आहे. अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. 1 टीस्पून इनो घ्यायचं. थोडं तेल लागणार आहे. 4-5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत. 1 मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा. 1 टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा. थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. सर्वात आधी उडदाची डाळ मिक्सरच्या पॉटमध्ये घालायची. त्यात आता अर्धी वाटी दही घालायचं आणि हे दोन्ही जिन्नस मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचे. आता एका बाउलमध्ये नाचणीचं पीठ घ्यायचं. त्यात रवा घालायचा. मीठ घालायचं आणि आता ज्या बारीक चिरलेल्या भाज्या आहेत त्या घालायच्या. या सगळ्या भाज्या आपण अर्ध्या अर्ध्या घालणार आहोत. अर्धी मिरची घालायची. अर्धी कोथिंबीर घालायची. अर्धा टोमॅटो घालायचा आणि चिरलेला अर्धा कांदा पण घालायचा. बाकीच्या उरलेल्या भाज्या आपण उत्तप्पमवर वरून घालणार आहोत. हे सगळं घातल्यावर मिक्सरला उडदाची डाळ आणि दही जे आपण बारीक वाटून घेतलं होतं ते घालायचं आणि आता आवश्यकतेनुसार त्यात पाणी घालायचं. हे पीठ आपल्याला थोडं सरभरीतच भिजवायचं आहे. हे साधारण आपल्याला इतपत सैलसर ठेवायचं आहे. हे पीठ आता 15 ते 20 मिनटं आपल्याला मुरू द्यायचं आहे. याला झाकून ठेवायचं 15 ते 20 मिनटं. 20 मिनटानंतर त्यात 1 टीस्पून इनो घालायचा. इनो नसेल तर खायचा सोडा पण आपण वापरू शकतो. इनो घातल्यावर त्यावर थोडंसं पाणी घालायचं आणि आता याला छान मिक्स करून घ्यायचं. पीठ आता आणखी सैल झालेलं आहे इनो घातल्यामुळे. साधारण इतकं सरभरीत पीठ आपल्याला हवं आहे. आता हे बॅटर उत्तप्पम करण्यासाठी अगदी रेडी आहे. आता आपण सुरुवात करूया उत्तप्पम बनवायला. पॅनमध्ये आता चमचाभर तेल घालायचं. हे तेल ब्रशच्या साहाय्याने अगदी व्यवस्थित पसरवून घ्यायचं. आता यात 2 चमचे एवढं बॅटर घालायचं आहे. हे बॅटर एकसारखं पसरवून घ्यायचं पॅनमध्ये. आता वरून थोडी बारीक कापलेली मिरची घालायची. कांदा घालायचा बारीक चिरलेला. टोमॅटो घालायचा. थोडी कोथिंबीर घालायची. थोडे तीळ पेरायचे वरून आणि थोडं तिखटही पेरायचं. हे सगळं घातल्यावर आता याला 2 ते 3 मिनटं असं झाकून मंद आचेवर शिजू द्यायचं. गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची. आता याला उघडून चेक करून बघूया. हे आता खालून शिजलेलं आहे. याला आता पलटवून घेऊया. पलटवण्यापूर्वी वरून थोडंसं तेल घालायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे. याला असं पलटवून घ्यायचं. बघा खालून किती छान व्यवस्थित शिजलेलं आहे आणि याला थोडी जाळीसुद्धा पडलेली आहे. पुन्हा एकदा याला 2 मिनटं झाकून शिजू द्यायचं. 2 मिनटानंतर याला चेक करून बघूया. आता हे दोन्ही बाजूनी अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे.
पुन्हा एकदा पलटवल्यावर याला मिनिटभर असंच ठेवायचं पॅनमध्ये. उत्तपम आता सर्व करण्यासाठी रेडी आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणखी एक करून दाखवते तुम्हाला. पॅनमध्ये असं थोडं तेल पसरवून घ्यायचं, म्हणजे उत्तपम खालून चिकटत नाही अजिबात. आणि आता 2 पळी आपल्याला बॅटर घालायचं आहे. हे बॅटर आता एकसारखं छान पसरवून घ्यायचं. आता यावर बारीक चिरलेली मिरची घालायची. तुम्ही साध्या मिरचीऐवजी शिमला मिरची पण वापरू शकता. आता बारीक चिरलेला कांदा घालायचा. टोमॅटो घालायचा. कोथिंबीर पेरायची. आणि थोडे तीळ घालायचे वरून, म्हणजे उत्तपम दिसायलाही छान होतं आणि तिळाची छान चव येते उत्तपमला. थोडं तिखट घालायचं. आता याला झाकायचं आणि 3 मिनटं मंद आचेवर छान शिजू द्यायचं. 3 मिनटानंतर उघडायचं, चेक करायचं. पलटवण्यापूर्वी त्यावर थोडं तेल घालायचं. आता पलटवून घेऊया. छान ब्राऊन कलर आला वरून आणि छान जाळीसुद्धा पडली आहे. आता हे 2 मिनटासाठी झाकून ठेवायचं. 2 मिनटानंतर चेक करायचं. याला पलटवून घ्यायचं आणि मिनिटभर याला पॅनमध्ये तसंच राहू द्यायचं. आता हे उत्तपम खाण्यासाठी अगदी रेडी आहे. नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम असतं आणि या उत्तप्पममध्ये नाचणीसोबत आपण दह्याचाही वापर केलेला आहे. दह्यामध्ये विटॅमिन डी असतं, जे कॅल्शियम पचवायला मदत करतं. तर असं हे पौष्टिक नाचणीचं उत्तप्पम तुम्ही जरूर करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.